ऑलिम्पिक जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा अर्थात खेळांचा महाकुंभ. मात्र या स्पर्धेत भारताची कामगिरी नेहमीच निराशाजनक पाहायला मिळते. चायना, अमेरिकासारखे देश एकाच स्पर्धेत शेकडो मेडल जिंकत असताना भारताने मात्र आजवर फक्त 28 मेडल जिंकली आहेत. मात्र भारतासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजेच या 28 मेडलमध्ये भारतीय हॉकी संघाने जिंकलेल्या 8 गौरवशाली सुवर्णपदकांचाही समावेश आहे. मित्रो, एक काळ असा होता की जागतिक हॉकीमध्ये भारत अनभिषिक्त सम्राट होता. भारतीय संघाला हरविणं कठीण होतं. भारताने आजवर ऑलिम्पिकची 8 सुवर्णपदकं एकट्या हॉकी या खेळामध्ये जिंकली आहेत. त्यापैकी 6 सुवर्णपदकं भारताने लगातार जिंकली आहेत आणि यावरून हॉकी क्षेत्रात भारताचा किती मोठा दबदबा होता याची कल्पना येते. आणि मित्र, म्हणूनच आज आपण पाहणार आहोत आपल्या भारतीय हॉकी संघाने जिंकलेल्या त्या 8 गौरवशाली सुवर्णपदकांचा इतिहास. पहिलं सुवर्णपदक ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिक 1928. 1928चं ऑलिम्पिक नेदरलँडच्या ॲम्स्टरडॅम शहरामध्ये होणार होतं. भारतीय संघ जयपाल सिंग मुंडा यांच्या नेतृत्वाखाली ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये दाखल झाला होता. परंतु ॲम्स्टरडॅममध्ये जाण्याआधी भारतीय संघ लंडनमध्ये उतरला होता. लंडनमध्ये ब्रिटनच्या राष्ट्रीय संघासोबत भारताचा सराव सामना झाला. या सराव सामन्यात भारतीय संघाने ब्रिटनच्या संघाला 4-0ने धूळ चारली आणि हा पराभव, सराव सामन्यातला पराभवसुद्धा इंग्रजांच्या इतका जिव्हारी लागला की इंग्रजांना आपल्या गुलाम देशाकडून होणारा पराभव मान्य नव्हता आणि म्हणूनच त्यांनी मुख्य स्पर्धेतून माघार घेतली. अखेर स्पर्धा सुरू झाली. भारताने एकापाठोपाठ एक सामने जिंकत अंतिम सामन्यात धडक दिली आणि अंतिम सामन्यात यजमान नेदरलँड संघाचा पराभव करून भारत पहिल्यांदा जगज्जेता बनला. मित्रो, हे पहिलं सुवर्णपदक इतकं महत्त्वाचं होतं की संपूर्ण आशिया खंडातील कोणत्याही देशाने जागतिक स्तरावर जिंकलेलं हे पहिलं सुवर्णपदक होतं. म्हणजेच आशिया खंडाला पहिलं सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान भारताकडे जातो. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मेजर ध्यानचंद यांनी गाजवली होती. दुसरं सुवर्णपदक लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 1932. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात 1932चं ऑलिम्पिक भरवण्यात आलं होतं. यावेळी भारताचे कर्णधार होते सय्यद लाल शाह बुखारी. या संघात मेजर ध्यानचंद यांच्यासह त्यांचे छोटे बंधू रूप सिंह यांचाही समावेश होता. या स्पर्धेत अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला 60,000 प्रेक्षकांसमोर त्यांच्याच देशात 24-0ने चारी मुंड्या चित करून भारताने विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. एकाच हॉकी सामन्यात 24 गोल करण्याचा हा विश्वविक्रम पुढे 71 वर्ष अबाधित होता. 2003 साली तो मोडीत निघाला. अंतिम सामन्यात भारताची गाठ उगवत्या सूर्याचा देश असलेल्या जपानसोबत पडली होती. ध्यानचंद आणि रूपसिंह यांच्या झंझावातासमोर जपानही टिकला नाही. जपानला एकही गोल करता आला नाही. जपान 11-0ने पराभूत होऊन भारताने दुसऱ्यांदा हॉकीचा विश्व चॅम्पियन किताब पटकावला होता. तिसरं सुवर्णपदक बर्लिन ऑलिम्पिक 1936. मित्रो, या सुवर्णपदकाची स्टोरी अगदी रोमहर्षक होती. 1928 साली इंग्लंडचं गर्वहरण आणि 1932 साली जपान अमेरिकेसारख्या बलाढ्य आर्थिक महासत्तांचा दारुण पराभव करून भारताने हॉकी विश्वातील आपली बादशहात सिद्ध केली होती. आता बारी होती जगातील सर्वात क्रूर हुकुमशाह हिटलरच्या जर्मनीची. जगाला आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन घडवण्यासाठी जगातील सर्वात मोठी स्पर्धा त्याने आपल्या राजधानीत भरवली होती. अंतिम फेरीत भारत आणि जर्मनी आमनेसामने ठाकले. जर्मनीच्या राजधानीत एका हुकुमशहासमोर त्याच्याच संघाविरुद्ध 2 हात करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. कारण हा सामना पाहायला भारतातील एकही प्रेक्षक नव्हता. सारे प्रेक्षक जर्मन होते. अखेर सामना सुरू झाला. जर्मन संघाने 1-0ने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर ध्यानचंद यांनी जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करून 8-1च्या फरकाने जर्मन संघाला तगडी मात दिली आणि भारताने अखेर तिसरं सुवर्णपदक पटकावलं. ऑलिम्पिकमध्ये कुठल्याही एका संघाने सलग तिसऱ्या सुवर्णपदकाची केलेली ही पहिली हॅट्रिक होती. लंडन ऑलिम्पिक 1948. दुसऱ्या महायुद्धामुळे 1940 आणि 1944चं ऑलिम्पिक रद्द झालं. त्यामुळे तब्बल 12 वर्षानंतर 1948मध्ये लंडन इथे ऑलिम्पिक होणार होतं. यावेळेस मेजर ध्यानचंद निवृत्त झाले होते. भारत स्वतंत्र झाला होता. भारताचे खेळाडू भारत व पाकिस्तानमध्ये विभागले गेले होते. किशन लाल यांच्या नेतृत्वाखाली भारताने नौका संघ लंडन ऑलिम्पिकसाठी पाठवला होता. या स्पर्धेतही भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारतीय संघाची लढत ब्रिटनसोबत होणार होती. आता ब्रिटन भारतासोबत 2 हात करायला सज्ज होता. भारतीय संघ बदला घेण्याच्या मानसिकतेने उतरला.
पहिल्या 10 मिनिटात बलबीर सिंग दोसांझ यांनी 2 गोल करून इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. अखेर भारताने हा सामना 4-0ने जिंकला. भारतावर 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडला त्यांच्याच राजधानीत त्यांच्याच प्रेक्षकांसमोर भारतीय संघाने आसमान दाखवलं. बलबीर सिंग दोसांझ हे या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने हिरो ठरले. 5वं सुवर्णपदक हेल्सिंकी ऑलिम्पिक 1952. स्वातंत्र्यानंतरही भारतीय संघाने हॉकीमधली बादशाह सिद्ध केली होती. 1952 साली डेन्मार्कची राजधानी हेल्सिंकी येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारत के.डी. सिंग बाबू यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला. बलबीर सिंग दोसांझ उपकप्तान होते. 1952च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड संघाला पराभूत करून सलग 5व्यांदा जगज्जेतेपदावर आपलं नाव कोरलं. 6वं सुवर्णपदक मेलबर्न ऑलिम्पिक 1956. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचची टशन खुन्नस आपण पाहत आलो आहे, परंतु याची खरी सुरुवात झाली होती 1956च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात ऑलिम्पिक हॉकीच्या सुवर्णपदकासाठी स्वतंत्र भारत व स्वतंत्र पाकिस्तान पहिल्यांदाच अंतिम सामन्यात भिडणार होते. सुरुवातीला असद मलिक आणि प्रीतिपाल सिंह यांच्या धक्काबुक्की झाली आणि त्यामुळे अंतिम सामना थांबविण्यात आला. मात्र त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला आणि अटीतटीच्या लढतीत भारताने पाकिस्तानला 1-0ने पराभूत करून सलग 6व्यांदा विजेतेपद पटकावलं. स्वातंत्र्यानंतर भारताने पटकावलेलं हे सलग 3रं सुवर्णपदक होतं. भारताने हॅट्रिक साधली होती आणि संपूर्ण जगाला स्वतंत्र भारत ही हॉकीचा अनभिषिक्त सम्राट असल्याचं दाखवून दिलं होतं. 7वं सुवर्णपदक टोकियो ऑलिम्पिक 1964. 1960च्या ऑलिम्पिकमध्ये भारत पाकिस्तान भिडले, मात्र पाकिस्तानने भारताचा पराभव केला. त्यामुळे भारताला सिल्वर मेडलवरती समाधान मानावं लागलं. मात्र आता 1964 साली सलग 3ऱ्यांदा भारत पाकिस्तान हॉकीच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते. यावेळी भारताचे कॅप्टन होते चरणजित सिंह. अटीतटीच्या लढतीत भारताने पुन्हा एकदा 1-0ने पाकला पराभूत केलं आणि 7व्यांदा हॉकीचं गोल्ड मेडल जिंकून जगभरात एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केला. 8वं सुवर्णपदक मॉस्को ऑलिम्पिक 1980. 1980 साली रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने शेवटचं 8वं गोल्ड मेडल जिंकलं. तेव्हा कर्णधार होते वासुदेवन भास्करन. या स्पर्धेत टांझानियाला 18-0, क्युबाला 13-0 तर रशियाला 4-2ने भारताने मात दिली होती. 1980च्या अंतिम सामन्यात भारत भिडला होता युरोपातील स्पेन ह्या बलाढ्य आणि प्रगत देशासोबत. हा सामनाही अटीतटीचा झाला. 3-3 बरोबरीत सुटणार असं वाटत असताना एम.के. कौशिक यांनी अंतिम गोल नोंदवून 8व्यांदा सुवर्णपदकावर भारताचं नाव कोरलं होतं. मित्रहो, आजपर्यंत कोणत्याही देशाला 8 वेळा कोणत्याही खेळाचं जगज्जेतेपद पटकावता आलेलं नाही आहे आणि त्यामुळे भारताने ही किमया करून जगभरात एक आगळावेगळा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. मित्रो, आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.